पण साहित्य संमेलनासाठी लोक जो केला तर तसं म्हणजे अनावरण झालं, पण ते केवळ हे काम केल्याबद्दल सत्कार आणि सोहळे आणि हार घातल्याचा यापूर्वीचा कधी अनुभव नाही आला. अनेक लोक काही सोहळे वायाच गेले. दुसरं एक मला असं म्हणायचं आहे की प्रथम अगोदर मी आभार मानतो शिवेंद्र भोसले सरकार, त्यानंतर उदय सामंत आणि आमचे मिलिंद जोशी या सर्वांच्या समवेत या समारंभामध्ये मला सहभागी होता आलं, याबद्दल या सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि दुसरी गोष्ट सांगायची राहिलीच की माझ्या चित्रांचं प्रकाशन, माझी चित्रांच्या निमित्तानं अनेक प्रदर्शनं झाली, भारतात झाली, बाहेरचे झाली. ते कशाचंही उद्घाटन माझ्या हस्ते झालेलं नाही, इतरांनी केलं. आणि आज तर आता मी केलेलं एक लोगो त्याचं अनावरण उद्घाटन करण्याचा जो मला महामंडळामुळे मिळाला तेव्हा त्यांचा मी आभार मानतो. हा सुद्धा एक वेगळाच अनुभव आहे. आणि ह्या सगळ्या दोघांची शासकीय क्षेत्रातले उद्यम दिग्गज मंडळींनी आता जी वाटणं केलं त्यातलं बरंचसं राजकीय होतं. आणि आम्हाला वाटत की आम्हीच विनोद करतो, असं नाही. फार सुरेख विनोद करतो, तरी लिहावं मला असं वाटतं. राजकीय रंग येणार नाही, साहित्य रंग येईल, विनोद येईल. मी पु ल देशपांडेचं काम आणि माझं थोडंसं सार्थकी लागलं असं वाटेल मला. थोडं आता लोगो संबंधित मिलिंद जोशींनी जेव्हा मला सांगितले असं असं यासाठी तुम्ही काय, त्या अलीकडे शासकीय व्यावसायिक काम मी कमी केली, जवळजवळ बंदच केले. पण हा एक आपला जेव्हाचा विषय साहित्याचे सतत संबंध आलेला, बघूया म्हटलं. त्यांना म्हटलं एक 2 दिवसांनी बघतो. सुचलं, पूर्ण केलं, स्वाधीन केलं, इतके सहज झालं. आणि या लोगोच्या कंटेंट संबंधी होतं उद्याही पाहिल्यानंतर तुम्हाला लागले की त्यावेळच्या म्हणजे शिवकालीन काळामध्ये श्रीमंत छत्रपतींचं म्हणजे घराजणे सातारचे होते, क्षेत्रपर्यंत वारसा भोसले घराण्याचं. तर त्यावेळेला अशी गरज होती, हे केवळ लढाई आणि हे केल्यानंतर राज्य चालत नाही आहे. तर त्याला एक प्रकारचं त्याच्यामध्ये त्यावेळच्या राजांना एका उत्तम मुलकी प्रशासन राज्याला हवं, अशी एक त्यावेळची गरज होती ती. तर मला त्यावेळेला आठवलं नाही मुलकी प्रशासन. तर त्या निमित्तानं पंतप्रधान पेशवेपद जे निर्माण केलं त्यावेळेला, तर त्यावेळच्या सातारच्या छत्रपतीने केलं. उत्तम प्रशासन, नुसतं लढाई करून राज्य पुढे जात नाही, तर उत्तम प्रशासनासाठी पेशांची नेमणूक केली. आणि त्या सगळ्या पेशांच्या नेमणुका सगळ्या सातारहून होत होत्या, पुण्यातून नाही. पुणे हे त्यांनी कामाचं क्षेत्र केलं, सगळ्या नेमणुका तशा होत्या सगळ्या. आणि त्यावेळेला लेखणीची गरज होतीच नाही. प्रशासन उत्तम करत असताना पेशवे वापरत होतं लेखणी. जेव्हा गरज वाटली तेव्हा तलवारी हातात घेतली. तेव्हा तलवार आणि लेखणी या दोन्ही महत्त्वाच्या गोष्टी आहेत हे दाखवून दिलं त्याच्यामध्ये. ते कुठेतरी संभाल ह्याच्यामध्ये यावा. आणि त्यानंतर दुसरं ब्रिटिश काळामध्ये काय झालं, पुढं तलवार बिलवर लेखणीचं फारसं महत्त्व राहिलं नाही, लेखणीचं राहिलं. कारण साहित्य निर्माण झालं, ग्रंथ निर्माण झाले, लिहिणारे होते. तर त्यावेळेला ज्या लिहिलं गेलं पहिल्यांदा आगरकर, टिळक, आंबेडकर, सावरकर, आत्रे यांनी नियतकालिकातून, वृत्तपत्रातून ते लिखाण केलं, ते फार वेगळ्या स्वरूपात होतं. पत्रकारितेतल्या म्हणजे त्यावेळेला समाजात असलेल्या रूढी, अन्याय, दंभबाजी
या सगळ्यावर लेखणीतून प्रहार केलेले आहेत. त्यावर जी लेखणी होती ती तलवारीच्या भाषेत बोलत होती ह्या सगळ्या मंडळींच्यामुळे. तेव्हा थोडक्यात समाजाला ह्या दोन्ही गोष्टीची गरज आहे आणि त्या सगळं या कुठेतरी या समाज ह्याच्यामध्ये यावं. या दोन्ही गोष्टीची गरज आहे. दोन्ही समृद्धीच्या मार्गाने जातील आणि या निमित्तानं सातारचं हे संमेलन या तऱ्हेने परिपूर्ण होईल अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो. माझी आशा. धन्यवाद.